प्रेक्षक हो, खळे काकांना जोपर्यंत आतून हृदयातून होकार मिळत नसे तोपर्यंत आपणच रचलेल्या 10-12 चालींना नकार देऊन ते या अंतरीच्या होकाराच्या दिशेने वाटचाल करायचे. आपण केलेली चाल लोकांना आवडली की खळे काकांना खूप आनंद व्हायचा. लावणी हा बाजाही खळे काकांनी अतिशय समर्थपणे हाताळलाय. कळीदार कपुरी पान ही राजा बढे यांनी लिहिलेली लावणी स्काउट पॅव्हेलियनवर मोरारजी देसाई यांच्या समोर प्रस्तुत करायची होती. शंकरराव कुलकर्णी या नव्या संगीतकाराने ती स्वरबद्ध केली होती, तर कुमुदिनी पेडणेकर गाणार होत्या. पण ऐनवेळी कार्यक्रमातून शंकरराव गायब झाले आणि मग खळे काकांना ताबडतोब बोलवण्यात आलं. त्यांनी ते गाणं स्वरबद्ध करून बसवून घेतलं आणि सादरही केलं. मोरारजी देसाईंपासून सर्व उपस्थितांना ते आवडलं सुद्धा. परंतु या गाण्याचा मान आणि मानधन शंकररावांना देण्यात आला. खळे काकांची सगळी मेहनत वाया गेली. पण पुढे हे गीत सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात गाऊन घेऊन ते ध्वनिमुद्रित करण्यात आलं. ही ठसकेबाज लावणी आपल्या समोर सादर करतीये मृदुला कुलकर्णी. बारीक सुमारी
ठाणे रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. या कार्यक्रमाला इंटरव्हल नाही आहे. आपल्याकडे खूप मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांचे एक आपण पटकन 5 मिनिटात ते आपल्यासाठी आपलं कौतुक करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. त्यांचे आभार मानूया आणि पुढे कार्यक्रम लगेच सुरू करूया. प्लेबॅक सिंगर श्री आनंद मेनन जे म्युझिकल ॲम्बॅसेडर आहेत प्रोग्रेसिव्ह ठाणे रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनचे, त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. श्री आनंद मेनन. छोटंसं गाणं 2 दिवसाआधी असंच मनात आलं की एक महाराष्ट्र डेवरती गाणं तयार करूया. ते एक प्रयत्न केला आहे अँड हा गाणं ॲक्च्युली लिहिलेलं आहे माझे मित्र सूरज सिंग म्हणून आले तिथे. आय वुड रिक्वेस्ट सूरज सिंग टू प्लीज कम ऑन स्टेज. टाळ्या होऊ द्या. पॉइंटरला आहे. पिटले अंधाराचे सावट नवीन सूर्य उजळला. अंधाराचे सावट नवीन सूर्य उजळला. अभिमानाने करू साजरा महाराष्ट्र दिन आपला. सिद्ध करून अस्तित्व आपले विजयी ध्वज फडकविला. सिद्ध करून अस्तित्व आपले विजयी ध्वज फडकविला. अभिमानाने करू साजरा महाराष्ट्र दिन आपला. 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 मजा येतं तुम्हाला? मला ऐकायला येत नाही. डान्स आवाज ऐकायला येत नाही. भारत मातेच्या उदरातून बीज एक अंकुरला. ऋण फेडूया अन्नदात्याचे वंदन त्या मातेला. हो भारत मातेच्या उदरातून बीज एक अंकुरला. ऋण फेडूया अन्नदात्याचे वंदन त्या मातेला. गोदा कृष्ण अन कावेरी वाहिनी सेवेला. हो गोदा कृष्ण अन कावेरी वाहिनी सेवेला. अभिमानाने करू साजरा महाराष्ट्र दिन आपला. 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 ज्ञानाशिवा अनुतुकडोबा ओवी बहिणाईची. कला क्रीडा साहित्य संस्कृती परंपरा देशाची. ज्ञानाशिवा अनुतुकडोबा ओवी बहिणाईची. कला क्रीडा साहित्य संस्कृती परंपरा देशाची. शांती समता उन्नतीचा महामार्ग दाखवला. शांती समता उन्नतीचा महामार्ग दाखवला. अभिमानाने करू साजरा महाराष्ट्र दिन आपला. महाराष्ट्र दिन आपला. महाराष्ट्र दिन आपला. महाराष्ट्र दिन आपला. अरे महाराष्ट्र दिन आपला. बांधिलकी अन सेवाभावाचा निश्चल मार्ग निवडला. PTR अन कुमारजी तत्पर जनसेवेला. हो बांधिलकी अन सेवाभावाचा निश्चल मार्ग निवडला. PTR अन कुमारजी तत्पर जनसेवेला. विकासात होऊन सहभागी योगदान द्या आपला. विकासात होऊन सहभागी योगदान द्या आपला. अभिमानाने करू साजरा महाराष्ट्र दिन आपला. महाराष्ट्र
महाराष्ट्र दिन आपला, महाराष्ट्र दिन आपला, महाराष्ट्र दिन आपला, महाराष्ट्र दिन आपला. मिटले अंधाराचे सावट नवीन सूर्य उजळला. Come on everyone. मिटले अंधाराचे सावट नवीन सूर्य उजळला. अभिमानाने करू साजरा महाराष्ट्र दिन आपला. सिद्ध करून अस्तित्व आपले विजयी ध्वज फडकविला. टाळ्या थांबायचं ना केले. सिद्ध करून अस्तित्व आपले विजयी ध्वज फडकविला. अभिमानाने करू साजरा महाराष्ट्र दिन आपला, महाराष्ट्र दिन आपला, महाराष्ट्र दिन आपला, महाराष्ट्र दिन आपला, महाराष्ट्र दिन आपला. थँक्यू सो मच. हा गाणं लिहिलंय सूरज सिंगनी. 2 दिवसापासून आम्ही असंच या गाण्याच्या मागे लागलो होतो. तो दिसायला फक्त सरदार आहे, बाकी पूर्ण मराठी आहे. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व मान्यवरांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना, कलावंतांना तर बाहेर गेलेत, पण त्यांनासुद्धा आणि संधी मिळाली काय करण्याची आनंदजींबरोबर, कुमारजींबरोबर आपल्या सर्वांसाठी एक प्रयत्न केला. आवडलाच असेल. आय मस्ट से की आमच्यापेक्षा तुम्ही आमचा महाराष्ट्र सुंदर वर्णन करून या गाण्यातनं दाखवलात आम्हाला. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू आनंदजी, थँक्यू सूरज सिंगजी. आपण एक 5 मिनटाचं आपले पाहुणे मंडळी जी आले त्यांचा एक छोटासा सत्कार आणि काही अचिव्हर्स आहेत आपल्या एरियामध्ये ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं एक स्थान उमटलेलं आहे. मी सर्वप्रथम ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेना नेते श्री एकनाथजी शिंदे, आमदार एकनाथजी शिंदे यांना मी विनंती करतो व्यासपीठावर येण्याची. श्री के कुमार यांना मी विनंती करीन एकनाथजी शिंदेना व्यासपीठावर घेऊन येण्याची विनंती करतो. एकनाथजी शिंदे साहेबांचा सत्कार श्री के कुमार व श्री अरोराजी हे एकनाथजी शिंदेंचा सत्कार करतील, स्वागत करतील. आपल्यामध्ये रसिक शुभेच्छा आपल्याला देतो. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आज आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि आजच्या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून PTRAने एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. श्रीनिवासजींच्या जीवनावरची सर्व गाणी, त्यांचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी ठाणेकरांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल मी PTRAला मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र गीत ते आपले सरदारजी आणि दुसरे काय ते मेनन, आनंद मेनन, दोघंही मराठी नसताना त्यांनी अतिशय चांगलं गाणं या ठिकाणी लिहिलं आहे. त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन मी या ठिकाणी करतो. आणि केरळमधून इतक्या लांबून आलेला हा आपला कुमार, क्या जादू किया है तूने? अरे हम लोग के लोगों को भी आगे ले नहीं. राजेश आहे आपला. कुमार गेल्या अनेक वर्षांपासून राजेश आणि त्यांचे सर्व सहकारी मनापासून या ठाणे शहराच्या विकासामध्ये हातभार लावत आहेत. नवीन नवीन सूचना या ठिकाणी देत आहेत. निश्चितपणे सोसायट्या खूप आहेत, कॉम्प्लेक्स खूप आहेत, ठाणं वाढतं आहे, वाढत्या ठाण्याच्या गरजाही मोठ्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे अशा प्रकारच्या नॉन पॉलिटिकल संस्थेची आवश्यकता आहे. सगळेच जर राजकारण करत बसलो तर मग ते काय तेही योग्य नाही. परंतु
राजकारण विरहित या ठिकाणी ही संस्था काम करते, निश्चितपणे त्यांचंही मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. आणि 1 मेचं महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलं, आता विजय शिंदे यांचा गौरव या ठिकाणी झाला आहे. खरं म्हणजे अशा प्रकारच्या गौरवांची आणि अशा प्रकारचं जे काम करतायत आपल्या देशासाठी, राज्यासाठी जीव धोक्यात घालून काम करतायत, त्यांचंही मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा अभिनंदन करतो. कारण अशी माणसं आहेत म्हणून आपण सगळे आहोत याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये, चित्रपट क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात सगळ्यांनीच चांगलं काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्याही पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम, त्यांचा गौरव करण्याचं काम न चुकता, न विसरता या प्रोग्रेसिव्ह ठाणेने या ठिकाणी केल्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. आणि त्यांना मी सांगू इच्छितो की मी तर आपल्यासोबत आहे, म्हणजे राजकारणी म्हणून नाही, पण एक एकनाथ शिंदे म्हणून कधीही मला सांगा, हा एकनाथ शिंदे आपल्यासाठी कधीही धावून येईल ही ग्वाही आणि खात्री देतो. ही सगळी माणसं आपली आहेत, ठाणेकर आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्यांना जे जे काय हवं आहे, ज्या ज्या काय अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या आपण सगळ्यांनी मिळून सोडवायच्या आहेत. आपल्या सूचनांचा निश्चित आदर केला जाईल ही ग्वाही या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा नवीन अशा चांगल्या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आमच्या प्रोग्रेसिव्ह ठाणे रेसिडेन्स असोसिएशनच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करतो शिंदे साहेबांना की त्यांनी के कुमारचा सत्कार करावा. नॉन महाराष्ट्रीयन माणूस असं म्हणून नाही, पण आज ज्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजन केलं कार्यक्रमाचं, त्याचा सत्कार शिंदे साहेबांनी के कुमारचा करावा. कार्यक्रम आपण पुढे सुरू करतोच आहोत. आणि मंडळी, तुम्ही बघताय की मंगेश बोरगावकर आणि अनघा ढोमसे सारेगमपचं पहिलं पर्व, त्यातनं आलेली ही 2 मुलं आज आपल्यासमोर सातत्याने ती कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमातून गात असताना आपण बघत असतो. रसिको, एकीकडे जय जय महाराष्ट्रासारखं गौरवगीत, गोरी गोरी पानसारखं खट्याळ बहिणीचं लढीवाळ गारणं, एका तळ्यात होती यासारखं तरल गीत, उगवला चंद्रसारखं नाट्यगीत. या गाण्यांप्रमाणेच त्यांचा गाजलेला संग्रह म्हणजे तुक्याचे अभंग तुक्याचे. याच संग्रहातला आणखीन एक अभंग, भेटी लागे जीवा लागिलीसे आस. या गाण्याने निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते राज कपूर यांचंही लक्ष वेधून घेतलं. खळे काकांचे मित्र सुरेश जयवंत यांची राज कपूरशी जवळीक होती. खळे काका आपली गाणी राज कपूरनं ऐकवावीत अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे खळे काका राज कपूरकडे गेले. सोबत पार्श्वगायक सुरेश वाडकरही होते. राज कपूर तसे गाण्याचे चांगलेच जाणकार होते. खळे काकांच्या नव्या कोऱ्या रचना सुरेश वाडकरांनी राज कपूरनं गाऊन दाखवल्या. त्या सगळ्या त्यांनी मनापासून ऐकल्या. लता दीदींच्या आवाजातलं भेटी लागे जीवा ऐकताना मात्र राज कपूर खळ्यांना म्हणाले, खले सर, ये जोगिया है ना, लेकिन इस गाने के बीच आपने ये क्या किया है? खळे म्हणाले, बीच में ललत लगाया है. थोडक्यात काय, राज कपूर सारख्या एका जाणकार रसिकानंही आपल्या अंतर्मनात नोंद घेतली हे त्या गाण्याचं आणि गाण्याच्या माध्यमातून खळे काकांचं कर्तृत्व होतं. भेटी लागे जीवा लागलीसे आस हा अतिशय सुरेल अभंग आपल्यासमोर सादर करतेय अनघा ढोमसे. भेटी लागे जीवा लागलीसे आस. भेटी लागे जीवा लागलीसे आस. भेटी लागे जीवा लागलीसे आस. पाहे रात्रंदिवस,
मंगेश पाडगावकर एकदा म्हणाले होते की श्रीनिवास खळेंनी आत्तापर्यंत माझ्या 50हून अधिक गाण्यांना चाली दिल्या आहेत. खळे यांनी माझं गाणं स्वरबद्ध केलं किंवा माझ्या गाण्याला संगीत दिलं असं म्हणण्याऐवजी त्यांनी माझ्या गाण्याला चाल दिली असंच मी म्हणेन. स्वरबद्ध केलं किंवा संगीत दिलं या प्रतिष्ठित संस्कृत शब्दांपेक्षा चाल दिली हे शब्दांचं अस्सल मराठी वळण मला जवळचं वाटतं. चाल या शब्दात स्वररचना हा अर्थ तर येतोच, पण चालणं हाही अर्थ येतो. कागदावर लिहिलेले वहीत स्तब्ध पडून असलेलं गाणं त्याला चाल मिळाली की स्वरांच्या वाटेनं चालू लागतं आणि मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. खळे काकांच्या चाली वरून सोप्या पण गळ्यावर चढवायला मात्र फार कठीण असतात. म्हणूनच खळे काकांनी स्वरबद्ध केलेलं गीत म्हटलं की या क्षेत्रात वावरणारे दिग्गज गायक सुद्धा कानाच्या पाळीला हात लावतात. एखादी जागा एखादा सूर जरी हल्ला तरी संपूर्ण रचनेचा डौल ढळतो. एखादा चिरेबंदी वाडात जणू. प्रेमात प्रेयसीचा चेहऱ्याचा गोडवा हा प्रियकराला वेगळाच वाटतो. आपलं माणूस नेहमी आपल्यालाच सुंदर भासतो. सागर किनारी हातात हात घेऊन बसलेला असताना येणारी वाऱ्याची झुळूक प्रेयसीच्या कपाळावरील बटांशी खेळत असताना प्रियकराचं भान हरपून जातं आणि इथेच या गाण्याचा जन्म होतो. जेव्हा तुझ्या बटांना. सुरेश वाडकर यांच्या सुरेल आवाजातील मंगेश पाडगावकरांची शब्दरचना असलेलं हे सुंदर भावगीत आपल्यासमोर सादर करतोय निशांत वैद्य. तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटाना माझान राहतो मी माझान राहतो मी हरवून हा किनारा जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटाना आभाळ भाळ होते आभाळ भाळ होते होती बटाही पक्षी होती बटाही पक्षी ओढून जीव घेते ओढून जीव पदरावरील नक्षी लाटांस अंतरीच्या लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर जेव्हा तुझ्या बटाना
इशारा जेव्हा तुझा बटाना उधळी मुजोर बारा जेव्हा तुझा बटाना नशिबास हा फुलांचा नशिबास हा फुलांचा का सांगवास येतो का सांगवास येतो हसून पाहिल्याचा हसून पाहिल्याचा नुसताच भास होतो किंवा तुझ्या खुशीचा किंवा तुझ्या खुशीचा उगवेल सांगतारा जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटाना वन्स मोर आपल्याला खूप म्हणजे आपला फर्स्ट हाफच खूप मोठा झाल्यामुळे आपल्याला वन्स मोर घेता येत नाहीये, पण तुमची ही दाद अशीच आम्हाला देत राहा, ती आम्हाला हवीच आहे. मंडळी, खळे काकांविषयी पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणतात, प्रत्येक कलावंताची प्रतिभा आपापलं स्वतंत्र वैशिष्ट्य आणि अंगभूत वेगळेपण घेऊन अवतरत असते. काहींची झेप फुलपाखरासारखी अलगद असते तर काहींची गरुडासारखी आक्रमक. खळ्यांची प्रतिभा या दोहोंच्या वैशिष्ट्यांचा अभिजात संगम साधणारी आहे. लाजून हसणे अन हसून ते पाहणे हे एक अतिशय सुंदर असं गीत गायलंय पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी. प्रेमाची सुंदर अनुभूती व्यक्त करणारी एक नजर आणि त्या नजरेला नजर मिळताच निर्माण होणारी हुरहुर. हा भावनेचा भार सहन झाला नाही की अलगद लाजेनं पापण्यांचं झुकणं आणि त्या हास्यातून मिळणारी प्रेमाची संमती. त्यातूनच जन्माला आलेलं मंगेश पाडगावकर लिखित एक गाणं जे खळे काकांच्या परिसस्पर्शाने अमर झालं. लाजून हसणे अन हसून ते पाहणे सादर करतोय मंगेश बोरगावकर. लाजून हसणे हसून ते पाहणे लाजून हसणे हसून ते पाहणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा मिटताच पापण्या अंका चंद्रही दिसावा मिटताच पापण्या
चंद्रही दिसावा हे प्रश्न जीव घेणे हे प्रश्न जीव घेणे हरती जिथे शहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे हाती धनुष ज्याच्या त्याला कसे कळावे हाती धनुष ज्याच्या त्याला कसे कळावे हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे तिरपा कटाक्ष भोळा तिरपा कटाक्ष भोळा आम्ही थे दिवाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे धन्यवाद. रसिक हो, खळे काकांच्या संगीताला क्षितिज नव्हतं. बालगीतं, भक्तिगीतं, नाट्यगीतं, लावणी अशा सगळ्याच प्रकारात त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांची कामावर प्रचंड निष्ठा होती, त्यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही. खळे काकांचा मधाळ स्वभाव आणि त्यांच्या गाण्यात तो आपल्याला परिवर्तित झालेला दिसून येतो. संगीत म्हणजे त्यांचा प्राण होता. संगीतातले छोटे छोटे बारकावे ते गायकांना समजावून सांगायचे. हिंदी आणि उर्दू गाणी गाणारे अरुण दाते यांना खळे काकांनी मराठीत आणलं. एकदा अरुण दाते म्हणाले की त्या काळी 10 ते 15 ऑडिशन्स दिल्याशिवाय रेडिओवर गाण्याची संधी मिळत नसे, पण खळे काकांनी मला ती दिली आणि त्यांचं ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. उद्या काय घडणार आहे त्याची प्रेमी जीवनात कधीच तमा नसते. आहेत ते क्षण परिपूर्ण जगावे, सहवासातील या घटिका उपभोगून घ्याव्यात हेच त्यांच्या मनात आणि हृदयात असतं. अशा प्रेमाच्या पहिल्या मिलनाची, पहिल्या वहिल्या स्पर्शाची येणारी रात्र असते ती कुसुंबी बहराची. अवीट गोडीच्या स्पर्शात मनाला बेधुंद करून एकमेकांच्या हाती हात देऊन सहवासाचं स्वप्न पूर्ण करत एकच स्वप्न शोधत जाणारं हे प्रेमी युगुल. स्वप्नाचं शहर तसं धुसर, पण त्याला शोधण्याची आस रुजवणारी, गोड स्वप्न डोळ्यास देणारी ती रात्र असते कुसुंबी बहराची. ठाण्यातल्या जाणकार रसिकांनी नक्कीच ओळखलं असेल हे गीत. अरुण दाते यांनी गायलेलं हे गीत मंगेश पाडगावकर लिखित ती रात्र कुसुंबी बहराची आपल्या मखमली स्वरांनी आपल्या मनाला स्पर्श करण्यासाठी आपल्यासमोर सादर करतोय क्षितिज गोखले. स्पर्शाच्या 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 गहिऱ्या जहराची ती रात्र कुसुंबी बहराची ती रात्र कुसुंबी बहराची ती रात्र कुसुंबी
बहराची स्पर्शाच्या 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 गहिऱ्या जहराची ती रात्र कुसुंबी बहराची ती रात्र कुसुंबी बहराची ती रात्र कुसुंबी बहराची डोळे चढवून मला म्हणाली राया ती डोळे जडवून मला म्हणाली राया वय ऐनातील हे नका घालवू बाया वय ऐनातील हे नका घालवू बाया त्या नजर बंदीच्या कहराची ती रात्र कुसुंबी बहराची ती रात्र कुसुंबी बहराची ती रात्र कुसुंबी बहराची घातली लाडकी हळूच खुणेची शिळ घातली लाडकी हळूच खुणेची शिळ चांदण्यात भिजला गालावरला तीळ चांदण्यात भिजला गालावरला तीळ अशी मदन झोकल्या प्रहराची ती रात्र कुसुंबी बहराची ती रात्र कुसुंबी बहराची ती रात्र कुसुंबी बहराची स्पर्शाच्या 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 गहिऱ्या जहराची ती रात्र कुसुंबी बहराची ती रात्र कुसुंबी बहराची ती रात्र कुसुंबी बहराची. मंडळी, खळे काकांच्या शारीरिक आणि मानसिक ताणतणावांचा मागमूसही त्यांच्या चेहऱ्यावर कधी कुणाला दिसला नव्हता किंवा जाणवलाही नव्हता. त्यांच्या स्वररचना कानावर पडल्यावर आपल्या हृदयाला जेव्हा भेडतात तेव्हा मनोमन पट्ट का वेदनेत जन्म होतो हा साधनेचा. प्रतिभाविलास, स्वरविलास, कल्पकता, रचनांचा डौलदारपणा हे सगळं सिद्ध करण्यामागे या व्यक्तिमत्वातल्या डवरलेल्या वेदनेच्या वृक्षाची तर ही फळं नसतील. स्वरांचा हा आनंदी फुलोरा कायमस्वरूपी टवटवीत राहण्यामागे हीच कारणं असावीत का? प्रेमाची फलश्रुती ही नेहमीच आनंद मिलन नसते. कधी कधी आयुष्याच्या एका वळणावर हात सोडावा लागतो आणि मग सुरू होतो आठवणींचा प्रवास. जे सोबत घालवले ते फुलासारखे क्षण मग मनास बोचू लागतात आणि खंत राहते ते क्षण हरवल्याची. मग आठवण कधी असते हिंदोळ्यासारखी, कधी तीव्रतेने उसळणारी, तर कधी शांततेमध्ये झुरवणारी. अशा आठवणी ज्या एकमेकांस दिल्या त्या क्षणांचं दान संपून गेलं. गेले ते दिन गेले. पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या आवाजातलं आणि भवानी शंकर पंडित यांची गीतरचना असलेलं गेले ते दिन गेले हे गीत आपल्यासमोर सादर करतोय अमल ठाकूर.
हॅलो. वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले, एकमेकावरी उधळले, गेले ते दिन गेले. वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले, एकमेकावरी उधळले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले. कदंब तरूला बांधून दोला, उंच खालती झोले, कदंब तरूला बांधून दोला, उंच खालती झोले, परस्परानी दिले घेतले, परस्परानी दिले घेतले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले. हरित बिलोरी वेलबुटीवरी, शीतरसांचे प्याले, हरित बिलोरी वेलबुटीवरी, शीतरसांचे प्याले, अन्योन्यानी किती झोकले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले. निर्मल भावे नव देखावे, भरुनी दोन्ही डोळे, निर्मल भावे नव देखावे, भरुनी दोन्ही डोळे, तुम्ही मिळूनी रोज पाहिले, तुम्ही मिळूनी रोज पाहिले, गेले ते दिन गेले,
केले ते दिन गेले वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळले केले ते दिन गेले. मंडळी, संगीताचा मार्ग हा एक प्रकारे आनंदी मार्ग आहे आणि म्हटलं तर खडतर सुद्धा. आनंदाचे क्षण पकडायचे असतात ते आपणहून तुमच्या समोर येत नसतात आणि जरी आले तरी निसटून जातात आणि ते निसटू नयेत म्हणूनच त्यांना घट्ट पकडून ठेवायचं असतं. मराठी संगीताच्या सुवर्ण काळाचे खळे साहेब एक आधारस्तंभ होते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी या शब्दात खळे काकांना श्रद्धांजली वाहिली. खळे काकांची स्वतःची अशी एक शैली होती. ती कुणापासून स्फुरलेली किंवा कुणाचं अनुकरण करणारी नव्हती. त्यांनी मराठी संगीत सृष्टीवर अमिट असा ठसा उमटवलाय म्हणूनच दुसरे खळे होणार नाहीत असं लतादिदी म्हणाल्या. लतादिदींच्या सुरांनी प्रत्येक रचनेतील शब्दांना सजीव केले. तुमच्या मनी जो भाव असेल त्याचे शब्द कितीही अवघड असले तरी दिदींच्या गळ्यातून उतरताना त्या स्वरांचं सोनच होतं. भक्ती आणि कारुण्य याचा सुरेख मिलाप असणारे हे स्वर सांगतायत, भावनांचा तू भुकेला रे मुरारी. मंगेश पाडगावकरांची गीतरचना असलेलं हे गीत आपल्यासमोर सादर करतेय नाजुका विरकर. भक्तीची
मंडई, खये काकांच्या स्वररचनातील गुंफणच अशी असते की शब्दांपलीकडचं आणि स्वरांपलीकडचंही अव्यक्त असं काहीतरी जाणवतं. खये काकांच्या चाली ऐकताना संगीत ऐकण्याच्या शारीरिक मानसिक अनुभवाला ओलांडून आत्म्याचा घडणारा स्पर्श हा अव्यक्ताचा अलौकिक अनुभव असतो. खये काकांनी जितक्या यशस्वीपणे हलकी फुलकी गाणी स्वरबद्ध केली आहेत, तितक्याच वजनदारपणे करुण गंभीर भावनाप्रधान गीतही तितकीच यशस्वी करून दाखवली आहेत. निळा सावळा नाथ हे गाणं ऐकताना आपल्याला आठवण येते ती कुंदा बोकील आणि कविवर्य गंगाधर महांबरे यांची. कुंदा बोकील यांनी अत्यंत प्रभावीपणे हे गीत सादर केलंय. केरव्यातील किंवा भजनी ठेक्यातील हे गीत कोमल गंधार आणि कोमल निषाद यांच्या सानिध्यात खये काकांनी बांधलंय. निळा सावळा नाथ तशी ही निळी सावळी रात हे गीत आपल्यासमोर सादर करतेय श्रद्धा शेट्टी. आणि विशेष म्हणजे आपली मातृभाषा मराठी नसतानाही खये काकांचं गाणं गावंसं वाटणं आणि यातनं सुद्धा आपल्याला खये काकांच्या संगीताची जादू आणि लोकप्रियतेची प्रचिती येते. खरं तर आपण हिचं मनापासून कौतुक करायला हवं. तर गातीये श्रद्धा शेट्टी. हॅलो. यमुनेच्या साची थोडी सोडली मी देहाची नीलजळी यमुनेच्या साची थोडी सोडली मी देहाची गवसला सना परी तू कान्हा गवसला सना परी तू कान्हा लाटांच्या रासात
हे रामश्याम गुणगानमधील भजन. नरेंद्र शर्मा यांची गीत रचना असलेलं हे गीत युगल गीतात म्हणजेच ड्युएट करण्याचं ठरलं होतं. परंतु कवी नरेंद्र शर्मा यांच्या सांगण्यानुसार हे लता दिदींच्या स्वरात ध्वनिमुद्रित करण्यात आलं. पण हे ड्युएट असल्यामुळे पंडित भीमसेन जोशी यांनीही ते गायलं आणि त्याचंही रेकॉर्डिंग करण्यात आलं. दोन्ही गायकांनी हे ड्युएट स्वतंत्ररित्या गायलंय आणि खळेकाकांनी ते संकलित केलंय. त्या काळी गाण्याचं संकलन करणं ही मोठी अवघड कामगिरी खळेकाकांनी अतिशय प्रभावीपणे बजावली आहे. पंडितजींच्या बाजे रे मुरलिया बाजे या भजनाचा आध्यात्मिक आनंद आपल्याला देणारे अमल ठाकूर. विमुख शिखर से धारा ध्याये राधा हरि सम्मुख लाए बासुरिया हरि सावरिया की राधा गोरी सुन भाए बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे. बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे. अधर धरे मोहन मुरली पर अधर धरे मोहन मुरली पर होठ पे माया विराजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे. हरे हरे बास की बनी मुरलिया हरे हरे बास की बनी मुरलिया मरम मरम को छुए अंगुरिया मरम मरम को छुए अंगुरिया चंचल चतुर अंगुरिया जिस पर चंचल चतुर अंगुरिया जिस पर कनक मुंदरिया साजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे. अधर धरे मोहन मुरली पर अधर धरे मोहन मुरली पर होठ पे माया विराजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे. पर राधा का नाम मुंदरी पर राधा का नाम आखर देखे सुने मधुर
पे माया विराजे बाजे मुरलिया बाजे बाजे मुरलिया बाजे बाजे मुरलिया 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 बाजे मुरलिया बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे भूल गई राधा भरी गगरिया भूल गए गोधन को सावरिया भूल गए गोधन को सावरिया जाने न जाने ये दो जाने जाने न जाने ये दो जाने जाने लग जग राजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे मुरलिया मुरलिया बाजे मुरलिया बाजे मुरलिया बाजे मुरलिया बाजे मुरलिया बाजे वयाच्या 83व्या वर्षी सुद्धा खळे काकांना नवनवीन चाली पूर्वीच्याच उत्साहात सुचायच्या. ते म्हणायचे, निर्मितीच्या त्या सुंदर सोहळ्यात शरीराच्या व्याधीही सहज विसरता येतात. माझ्या चालींवर अत्यंत प्रेम करणाऱ्या रसिक श्रोत्यांच्या असंख्य मित्र आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा त्यामागे आहेत. विविध गीतांच्या चालीत इतकं चापल्य दाखवणारे खळे काका स्वतः मात्र अतिशय शांत, सोशिक आणि सुस्वभावी होते. त्यांचं मन इतकं हळवं होतं की त्यांनी कधीही कोणाला शब्दांनी देखील दुखावलं नाही. मनाने ते जितके सज्जन होते तितकेच कामातही प्रामाणिक होते. अंगात ताप, घरात आजार, अडचणीची परिस्थिती, पण अशाही परिस्थितीत खळे काका कामाला जायचे. खळ्यांचा स्वभाव अबोल होता. धंद्यातील स्पर्धेत हा कलावंत कधीही पुढे येऊ शकला नाही, कारण त्यासाठी लागणारा धूर्तपणा त्यांच्या अंगी नव्हता, असं गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणतात. खळे काका या व्यवसायात त्यांच्या गुणवत्तेनुसार यश मिळवू शकले नसले तरी त्यांच्या गीतांनी आपलं स्वतंत्र असं वैशिष्ट्य कधीच प्रस्थापित केलंय. रसिकांच्या मनात श्रीनिवास खळे या नावाला एक महत्त्वाचं आणि प्रेमाचं स्थान मिळालंय. खळे काका या श्रेष्ठ कलावंताला कधीही गची बाधा झाली नव्हती. आईचं हृदय घेऊन जन्माला आलेला हा कलावंत हृदयातील प्रेमाने रसिकांशी कायम बांधला गेलाय. अभंग तुकयाचे यातील संत तुकारामांची रचना असलेला हेची दान देगा देवा हा अभंग खळे काकांनी भावपूर्ण संगीतबद्ध केलाय. तुकाराम ईश्वर भक्तीत अत्यंत तल्लीन होऊन परमेश्वरासोबत अद्वैत साधून त्याच्याशी सामान्य मनुष्य न राहता मनोमन इतके एकरूप होतात की तो विश्व आपल्याला परमेश्वर त्यांच्या तनामनात नांदतो व ते देवाकडे मागणी करतात की तुझा विसर कधीच होऊ देऊ नकोस, हेच दान मी तुझ्याकडे मागतोय. अगदी अशीच प्रार्थना आम्ही सर्वज्ञ कलाविष्कार ते सर्वजण करतोय की आमच्या अंतःकरणात चिरंतन घर करून बसलेल्या खळे काकांच्या स्वरांशी एकरूप होऊन त्या परमस्वराशी अर्थात परमेश्वराशी आम्ही एकच मागणं मागतोय, हेची दान देगा देवा, खळे काकांचा आम्हास कधीही विसर ना व्हावा.
देवा देवा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुणगायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी नरगे मुक्ती आणि संपदा नरगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी गुणगायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची दान देवा देवा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुणगायन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी हेची दान देवा देवा तुझा विसरण विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा विसरण व्हावा तुझा